बघा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती, केंद्र वाहली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड या शाळेमार्फत आयोजित केलेले जिल्हा जिल्हा 5वी जवान नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिकी स्कूल या क्लासमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आमच्या क्लासचे वैशिष्ट्य असे आहेत की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहेत. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड यूज मध्ये बघता येणार आहे आणि आम्हाला सांगण्यात आनंद होतो की आपल्या पाल्यांनी सोडवलेला सराव टेस्टचा निकाल सुद्धा आपल्याला बघता येणार आहे. सराव संच सुद्धा उपलब्ध आहेत. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध आहेत. PDF स्वरूपात नोट सुद्धा उपलब्ध आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही घेत आहोत. बघा, तुम्ही बाहेर क्लास लावायला गेला तर या क्लासची फी 5,000 ते 25,000 पर्यंत आकारण्यात येईल होती. परंतु आमच्या या क्लास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती या शाळेमार्फत तुम्हाला हे क्लास फ्री करता येणार आहेत. बघा, नवोदय शिष्यवृत्ती सैनिकी स्कूल म्हटलं की भाषा विषय येतो. बघा, आमच्या भाषा विषयाचे असे वैशिष्ट्य आहेत की 5वी जवाहर नवोदय उतारे एकूण 200हून अधिक PDF स्वरूपात उपलब्ध आहेत. 5वी जवाहर नवोदय उतारे एकूण 200हून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे एकूण 50हून अधिक ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत. बघा, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे आम्ही टाकलेले सर्व टेस्ट तुम्हाला सोडवता येतील. आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही टाकलेले म्हणजे तुम्हाला लाईव्ह लेक्चर करता येतील. आम्ही टाकलेले नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील. बघा, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, म्हणजे व्हॉट्सअपला डिलीट झालेला मेसेज सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला बघता येईल. बघा, 5 जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 105 मध्ये मी वैष्णवी सोमनाथ सोनवणे आपलं सहर्ष स्वागत करीत आहेत. जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 105 विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 105 मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200हून अधिक उतारांचा अभ्यास करून व 200हून अधिक सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, तेही खात्रीशीर. बघा, उतारा क्रमांक 105. बघा, मी तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देते, तुम्ही वाचून घ्या उतारा. उतारा वाचून झाला, आय विल रीड किंवा माझा वाचून झाला असं चॅट करा. बघा, उतारा वाचून झाला असल्यास आय विल, बघा प्रश्न म्हणतोय वाचला, रीड म्हणतोय. बघा, मी वाचून दाखवते, नीट लक्ष देऊन ऐका. बघा, उतारा क्रमांक 105. महाबळेश्वर पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे आहेत. या ठिकाणाला हजारो पर्यटक भेट देत असतात. तेथे मार्गदर्शक पर्यटकांना काही महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती सांगतात. ती ठिकाणे दाखवतात. काही वैशिष्ट्य ठिकाणी फोटोग्राफर फोटो काढून देतात. घोडेवाले घोड्यावरून फेरफटका मारून आणतात. घोडागाडी ही सर्व कामे तेथील स्थानिक लोक करतात. त्या कामातून त्यांना चांगला रोजगार मिळतो, म्हणजेच पर्यटन त्यांच्या उपजीविकेचे साधन ठरते. बघा, इथं उतारा क्रमांक 105 असलेला आहे. बघा, उतारा क्रमांक 105 वरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, थंड हवेचे ठिकाण
पर्याय ए महाबळेश्वर, पर्याय बी पाचगणी, पर्याय सी ए आणि बी, पर्याय डी सर्वच. बघा उत्तर टाकताना प्रश्न क्रमांक व पर्याय क्रमांक टाका, म्हणजे मला कळेल तुम्ही किती प्रश्नाचं उत्तर टाकत आहात. बघा प्रशांत डी उत्तर देतोय. प्रदीप बी उत्तर देतोय. कृष्णा डी उत्तर देतोय. वैष्णवी डी उत्तर देते. बघा उत्तर नीट वाचलं तर तुम्हाला लगेच कळेल. कृष्ण म्हणतोय पहिल्या ओळीत, प्रदीप म्हणतोय पहिल्या ओळीत उत्तर आहे, प्रशांत म्हणतोय पहिल्या ओळीत. चला बघूया. बघा प्रश्न पहिला, थंड हवेचे ठिकाणे. बघा पर्याय ए महाबळेश्वर, पर्याय बी पाचगणी, पर्याय सी ए आणि बी, पर्याय डी सर्वच. बघा आपल्याला इथं पहिल्याच ओळीत दिलेलं आहे महाबळेश्वर पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे आहेत. म्हणजे महाबळेश्वर पाचगणी दोन्ही ठिकाणे थंड हवेचे आहेत, म्हणून पर्याय डी. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय डी टाकले त्यांचं खूप खूप अभिनंदन. प्रदीप. चला प्रश्न दुसरा तुमच्यासाठी. बघा प्रश्न दुसरा, महत्वाच्या ठिकाणांची माहिती सांगणाऱ्याला पर्याय ए मार्गदर्शक, पर्याय बी व्यक्ती, पर्याय सी स्त्री, पर्याय डी यांपैकी नाही. किशोर डी उत्तर देतोय. अभिनंदन. चला दुसरा प्रश्न चाललाय आपला. वैष्णवी ए उत्तर देते. प्रशांत ए उत्तर देतोय. कृष्णा ए उत्तर देतोय. बघा तुम्हाला कितव्या ओळीत हे जर का कळालं तर तुम्हाला उत्तर सहज सापडू शकतं. बघा प्रदीप ए उत्तर देतोय. कृष्ण म्हणतोय वरून तिसऱ्या ओळीत. चला बघूया. बघा प्रश्न दुसरा, महत्वाच्या ठिकाणांची माहिती सांगणाऱ्याला ह्याचं योग्य बघा पर्याय ए मार्गदर्शक, पर्याय बी व्यक्ती, पर्याय सी स्त्री, पर्याय डी यांपैकी नाही. बघा याचं सृष्टीगंडा ए उत्तर देते. बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ए उत्तर दिलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न तिसरा, घोडेवाले घोड्यावरून फेरफटका मारून आणतात, घोडागाडी फिरवतात, ही सर्व कामे तेथील डॅश डॅश करतात. पर्याय ए स्थानिक लोक, पर्याय बी मार्गदर्शक, पर्याय सी पर्यटक, पर्याय डी यांपैकी नाही. बघा आपल्याला असं गाळलेलं दिलं म्हणल्यावर ही उत्तरातली कोणती तरी ओळ आहे तिथला फक्त एक शब्द गाळलेला आहे आणि आपल्याला तो शब्द ती ओळ शोधायची. विद्यार्थी किशोर दुसऱ्याचं ए उत्तर देतात. अभिनंदन. चला आपला तिसरा प्रश्न चाललाय. प्रश्न तिसरा, घोडेवाले घोड्यावरून फेरफटका मारून आणतात, घोडागाडीत फिरवतात, ही सर्व कामे तेथील डॅश डॅश करतात. बघा प्रशांत ए उत्तर देतोय. सृष्टीगंडा ए उत्तर देते. वैष्णवी ए उत्तर देते. प्रदीप ए उत्तर देतोय. चला आपण बघूया. आपल्याला एकदा ओळ क्रमांक कळालं की आपल्याला सगळंच कळतं. बघा इथं खालून तिसऱ्या ओळीत दिलेलं आहे. बघा घोडेवाले घोड्यावरून फेरफटका मारून आणतात, घोडागाडीत ही सर्व कामे तेथील स्थानिक लोक करतात. बघा प्रश्न तिसरा, घोडेवाले घोड्यावरून फेरफटका मारून आणतात, घोडागाडीत फिरवतात, ही सर्व कामे तेथील डॅश डॅश करतात. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ए उत्तर दिले स्थानिक लोक त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. कृष्णा तिसऱ्याचं उत्तर देते. बघा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न चौथा, पोलीस येताच चोर वारूच्या वेगानं पळाले, अधोरेखित शब्दाचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द. पर्याय ए वारा, पर्याय बी घोडा, पर्याय सी उच्चार,
पर्याय डी अश्व. बघा, वैष्णवी बी उत्तर देते, सृष्टी गंडाळ बी उत्तर देते, प्रदीप बी उत्तर देतोय, कृष्णा बी उत्तर देतोय. चला आपण बघूया. प्रश्न चौथा. पोलीस येताच चोर वारूच्या वेगाने पळाले. अधोरेखित शब्दाचा उत्तरात आलेला समानार्थी शब्द. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी घोडा. ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलंय त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. प्रशांत बी उत्तर देतोय, खूप अभिनंदन प्रशांत. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न 5वा. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. पर्याय ए क्रमांक, पर्याय बी मूल्य, पर्याय सी प्रतिज्ञा, पर्याय डी सह्याद्री. बघा, ह्याच्यासाठी आपल्याला शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, समानार्थी, विरुद्धार्थी हे पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. कृष्णा ए उत्तर देतोय, प्रशांत ए उत्तर देतोय, वैष्णवी ए उत्तर देते. चला उत्तर टाका. आसावरी, श्रावणी, आरती, प्रीती उत्तर टाका. बघा, प्रशांत म्हणतोय एक क्रमांक त्याचं योग्य कसं आहे लिहिलेलं. सृष्टी गंडाळे उत्तर देते. चला बघूया. प्रश्न 5वा. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. बघा, क्रमांक शब्द हा असं नाही लिहिला जात. क ला इकडून अर्धी असती व मावर टिंब व का असतं त्याला क्रमांक म्हणतात. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी ए उत्तर दिलंय त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू, धन्यवाद. बघा, इथं उत्तर क्रमांक 105 संपलेला आहे. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे आम्ही टाकले सर्व टेस्ट तुम्हाला सोडवता येतील. आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या नातेवाईकांना व मित्रपरिवारांना, म्हणजे त्यांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल. आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला एखाद्या व्हॉट्सअपवरून मेसेज डिलीट झाला, ग्रुप डिलीट झाला तर तुम्हाला तो टेलिग्रामला बघता येतो मेसेज. चला, हे क्लास फ्री करण्यात आहे. चला.